अंबड तालुक्यात अवैध वाळू माफियावर महसूल विभागाची मध्यरात्री धडक, 2 जणांवर गोंदी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल. अंबड तालुक्यातील मौजे हसनापूर शिवारात गलाट नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर महसूल विभागाने मध्यरात्री धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे वाळू माफियामध्ये खळबळ उडली असून गोंदी पोलीस ठाण्यात 2 जणांविरुद्ध विविध गंभीर कलमान्वये FR क्रमांक 0052/2026 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा थरारक तपशील मध्यरात्री छापा दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 11:45 वाजताच्या सुमारास मंडळ अधिकारी VA राजपूत यांच्या पथकाने हसनापूर शिवारात गस्त घालत असताना गलाट नदीपात्रात संशयास्पद हालचाली आढळल्या. ट्रॅक्टरसह पळ काढण्याचा प्रयत्न नदीपात्रात वाळूने भरले 2 ट्रॅक्टर आढळून आले होते. महसूल पथकाला पाहताच चालकाने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यामध्ये विना क्रमांक लाल रंगाचा स्वराज 744 ट्रॅक्टर नाल्यात कोसळला. 20 ब्रास वाळूचा अवैध उपसा उघड. चौकशीत आरोपी शरद दयानंद नरवडे व सचिन गणेश सोळंकी, दोघेही राहणार गोंदी तालुका अंबड, यांनी अंदाजे 20 ब्रास वाळूचे उत्खनन केल्याचे निष्पन्न झाले. गंभीर गुन्हा दाखल. माननीय तहसीलदार विजय चव्हाण यांच्या निर्देशानुसार तलाठी विश्वास भगवान ढवळे यांच्या फिर्यादीवरून 27 फेब्रुवारी 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणात भारतीय न्याय संहिता 2023 कलम 303(2), 61(2), 329, 330, 223, 35, माइन अँड मायनर डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ॲक्ट 1957 कलम 4 व 21, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 48(7) व 8 यानुसार व प्रिव्हेन्शन्स ऑफ डॅमेज ऑफ पब्लिक प्रॉपर्टी ॲक्ट 1984 कलम 3 अन्वये कठोर कारवाई करण्यात आली आहे. महसूल प्रशासनाचा कडक इशारा. तहसीलदार विजय चव्हाण यांनी स्पष्ट शब्दात दिला असून तालुक्यात कोणत्याही परिस्थितीत अवैध गौण खनिज उत्खनन वा वाहतूक सहन केली जाणार नाही. यापुढे अशा प्रकार आढळल्यास संबंधितांवर थेट फौजदारी व दंडात्मक कारवाई केली जाईल. वाळू माफियाच्या मुसक्या आवळण्यासाठी मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली असून माननीय जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, माननीय अपर जिल्हाधिकारी रमेश मिसळ, माननीय उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई पार पडली आहे. या धाडसी कारवाईमुळे अंबड तालुक्यात अवैध वाळू माफियांना मोठा धक्का बसला असून प्रशासनाच्या या कठोर भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत आहे.